इन्व्हेस्टमेंट म्हणून मी एक सेकंड प्रॉपर्टी घ्यायचा विचार करतोय, तर त्याबद्दल मला थोडं गायडन्स हवं. इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण जेव्हा सेकंड प्रॉपर्टी घेतो तेव्हा एक्झॅक्टली आपण काय करतो याचा तुम्ही पहिला विचार करा की आपण लोन घेतोय, बँकेकडून लोन घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजे तुम्ही बँकेला इंटरेस्ट पे करताय. तर त्या केसमध्ये जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणूनच करायचं आहे, जर का तुमची राहण्याची सोय आहे, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून जर का करायचं असेल तर तुम्ही SIP थ्रू इन्व्हेस्टमेंट करा. आता याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट काय होतो तो मी तुम्हाला सांगतो. सपोज तुमचा EMI आहे 40,000चा आणि तुम्ही 20 वर्षाचा तो EMI पे करताय बँकेला, तर तुमची टोटल जी फ्लॅटची कॉस्ट असेल ती सपोज जर का 50 lakhs रुपीज असेल आणि तुम्ही 20 वर्षानंतर त्या फ्लॅटची प्राइस किती एक्सपेक्ट करता. जर का 50 lakhsची प्राइस तुम्ही 1 crore एक्सपेक्ट करताय किंवा 2 crore एक्सपेक्ट करताय, 20 वर्षामध्ये जर का 50 lakhsच्या फ्लॅटची प्राइस 2 crore झाली तर आपल्याला SIP थ्रू एक्झॅक्टली किती रिटर्न मिळत आहेत ते कम्पेअर करा. जर का 20 वर्ष 40,000ची जर का तुम्ही SIP